सराईत गुन्हेगारांचा दरोड्याचा कट उधळला. लक्झरी कारसह 2 गावठी कट्टे जप्त करत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी समोर येते. MIDC परिसर ते शेंडीकडे जाणाऱ्या बायपास रोडवर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा कट स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावलाय. पोलिसांनी सापळा रचून 5 आरोपींना जेरबंद केले. पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक MIDC परिसरात गस्त घालत होते. या दरम्यान लवणवाडी पाटीजवळ विना क्रमांकाच्या 2 काळ्या रंगाच्या गाड्यांमधून आलेले 5 संशयित दरोड्याच्या तयारीत थांबल्याची बातमी गुप्त बातमीद्वारा मिळाली. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शाहरुख रज्जाक शेख, इम्रान अनवर पठाण, तंजीम नदीम शेख, फिरोज चांद शेख आणि रेहान रौफ शेख या 5 जणांना ताब्यात घेतले. आरोपींच्या ताब्यातून 1,01,000 रुपये किमतीचे 2 गावठी कट्टे आणि 4 जिवंत काडतुसे, 1 क्रेटा आणि 1 हॅरियर कार, 6 मोबाईल असा एकूण 32,19,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात आरोपी शाहरुख शेख आणि इम्रान पठाण हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि आर्म ॲक्टचे अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आले. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.